आज आंदोलन करण्यात येते, काय नेमक्या मागण्या आहेत, काय सांगा? महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कुळे असेल, ठोकरी कुळे असेल, मल्हार कुळे असेल, ढोर कुळे असेल, या समाज बांधवावरती महाराष्ट्र शासन जाणून बुजून काय चिल्लर हल्लर काय लोकांचं ऐकून त्यांच्या दबावाला सरकार भीतंय. खरं तर 4-5 आमदार जसं खंडीभर वरणात मीठ टाकण्याचं काम करते, तसं 4-5 आमदाराचं ऐकून हे मुख्यमंत्री जणू काय त्या आमदाराच्या घरी पाणी भरतोय का काय अशा पद्धतीनं वागायला चालू आहे आणि आमच्या कोळी समाज बांधवावर जाणून बुजून बेकायदेशीरपणे अन्याय आणि अत्याचार करायची सुरुवात केलेली आहे. मला या शासनाकडे माझी मागणी आहे. समस्त कोळी समाज बांधवांच्या वतीनं मी विनंती करतोय की आमच्या महादेव कोळी जमातीमधले समाजातील काही लोकांना सर्व्हिसमधून कमी करण्यात येतं आहे. काही लोकांना सर्व्हिस झालेली आहे परंतु त्यांना मोबदला मिळत नाही. ज्या पद्धतीनं बाकीच्या जाती धर्माला तुम्ही जसं सांभाळून घेताय, त्यांचा हक्क अधिकार नसताना देखील तुम्ही बेकायदेशीर त्यांना मदत करताय. मग आम्ही तर त्या कायद्याच्या चाकुरीत बसतोय, आम्ही तर कायद्यानं मागतोय. परंतु या गेंड्याचं कातड्याचं सरकार, शिंदे आणि भाजपचं सरकार जाणून बुजून महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांच्या घरावरती नांगर फिरवण्याचं काम करत आहे. महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणीच्या परपंचात चुलीत पाणी वाचण्याचं काम हे शिंदे सरकार करत आहे. परंतु या ठिकाणी आपल्या माध्यमातून कडक आणि कडक भाषेत इशारा देतोय. मग त्या सरकारनं कोळी समाजाचा दम समजावं किंवा विनंती समजावं किंवा काय समजावं ते समजून घ्यावं. येत्या आषाढी एकादशीपर्यंत आमचा कोळी समाज बांधवाचा प्रश्न जर नाही मार्गी लावला तर सोलापूर जिल्ह्याचा विषय नाही, महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने कोळी समाज गनिमी काव्याने पंढरपूरमध्ये दाखल होईल आणि मुख्यमंत्री येतील किंवा अनेक कुठला मंत्री पूजा येईल. ती पूजा मंत्र्याच्या हस्ते होणार नाही, ह्यावेळेची पूजा ही कोळ्यांच्या हस्ते होईल.